चला तर मग प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आपण बघूयात। 1 वाटी रवा, 1 वाटी गावरान तूप, 1 वाटी साखर, 2 वाटी दूध। या ठिकाणी कढईमध्ये मी 1 वाटी तूप टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 वाटी रवा घालत आहे। रवा छान मंद आचेवरती गोल्डन ब्राउन होईपर्यंत मी परतवून घेणार आहे। नंतर त्यामध्ये काही काजू बदामचे आपल्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात। मी काही काजू बदामचे काप त्यामध्ये टाकत आहे। काजू बदामचे काप देखील व्यवस्थितरित्या परतवून घ्यायचे आहे। मनुके टाकले तरी चालतील। त्यानंतर 2 वाटी दूध मी गरम करून त्यामध्ये घालत आहे। ते छान परतवून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर मी त्या ठिकाणी टाकलेली आहे, तीही चांगल्या प्रकारे परतवून घेतली। त्यानंतर मी तुळशीची पानं त्यामध्ये टाकलेली आहे, तीही चांगल्या प्रकारे परतवून घेतली। आणि तुमच्याकडे वेलची असेल तर तुम्ही वेलची टाकू शकतात। माझ्याकडे केशर वेलची सिरप होतं म्हणून त्या ठिकाणी मी केशर वेलची सिरप 1 चमचा टाकलेला आहे। आणि या ठिकाणी खूप छान शिऱ्याचा सुगंध सगळ्या घरभर दरवळत आहे। शिरा खूप छान प्रकारे झालेला आहे, खूप टेस्टी झालेला आहे। तुम्हाला देखील प्रसादाचा शिरा जर आवडत असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने शिरा बनवून बघा। शिरा खरंच खूप छान चविष्ट होतो, तुम्हालाही नक्की आवडेल। तुम्ही नक्की अशा पद्धतीने या प्रमाणामध्ये शिऱ्याचं प्रमाण अशा पद्धतीने करा आणि नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आपला शिरा कसा झाला म्हणून। चला तर मग सगळेजण या शिरा खायला।